हॅलो ऑल ऑफ यू. तर बघा, आत्तापर्यंत आपण फर्स्ट चॅप्टरचे काही टॉपिक स्टडी केलेले आहे. सॉम किंवा मॉसचा आपण फर्स्ट चॅप्टर स्टडी करतो आहे, सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. तर आज आपण आत्तापर्यंत स्टडी केलेले सगळ्या बेसिक टर्म्स किंवा फॉर्म्युले जे आहे ते सगळे एकदा रिवाईज करू आणि काही प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करू. ओके, तर बघा, चॅप्टरमध्ये सिक्वेन्शियली आपण असे फॉर्म्युलेज हे स्टडी केले होते. सो फर्स्ट टर्म आहे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय, तर कोणत्याही बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीमध्ये स्ट्रेस येतो. ओके, सो मग स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. वेअर पी म्हणजे काय, अप्लाइड फोर्स, आणि ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द बॉडी, म्हणजे जो बार ज्याच्यावर फोर्स अप्लाय केला असेल त्याचा एरिया. सो सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए हा स्ट्रेसचा फॉर्म्युला. मग आता युनिट्स काय, तर फोर्स अप्लाइड जो आहे तो यूज करायचा आहे न्यूटनमध्ये. जर फोर्स किलो न्यूटनमध्ये दिलेला असेल तर 1 किलो न्यूटन म्हणजेच 1000 न्यूटन, म्हणजे 10⁻³ न्यूटन असं कन्वर्ट करून घ्यायचं. देन ए म्हणजे एरिया ऑफ द बॉडी. तर डिफरंट बार असतात. सर्क्युलर बार असेल त्याची डायमीटर डी इतकी असेल तर एरिया किती, π/4 × d². जर रेक्टँग्युलर बार असेल त्याचा क्रॉस सेक्शनची विड्थ W आणि थिकनेस T असेल तर रेक्टँग्युलर बारचा क्रॉस सेक्शन झाला W × T. ओके, तर एरियासाठी बघा, डायमेन्शन्स ऑफ बार जे आहे ते मध्ये घ्यायचे किंवा कन्सिडर करायचे, सो दॅट एरिया हा mm² ह्या युनिटमध्ये येतो. ओके, सो फोर्स इज इन न्यूटन, एरिया इज इन mm². मग मला सांगा स्ट्रेसचं युनिट काय येईल, तर इट इज न्यूटन पर mm². हे झालं स्ट्रेसचं युनिट. ओके, सो ही फर्स्ट टर्म. देन सेकंड टर्म आहे स्ट्रेन. तर स्ट्रेन, नुसतं स्ट्रेन म्हणजे लिनियर स्ट्रेन, किंवा स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टाइप्स आपण स्टडी केले, लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन. सो लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, स्मॉल ई ने दाखवतात. लिनियर स्ट्रेन इज चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. सो मग लिनियर स्ट्रेन ई इक्वल टू ΔL अपॉन L, दॅट इज द फॉर्म्युला. आणि स्ट्रेन हॅज नो युनिट. ओके, तर इथे लेंथ पण काय करायची, मध्ये यूज करायची. मग ती जर मीटरमध्ये दिलेली असेल तर 1 मीटर इक्वल टू 1000 mm, म्हणजेच 10⁻³ mm, किंवा 1 सेंटीमीटर इक्वल टू किती, 10 mm. हे कन्वर्जन्स यूज करायचे. देन नेक्स्ट लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, तर चेंज इन लॅटरल डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन्स. ओके, आणि लॅटरल डायमेन्शन्स मीन्स लेंथला परपेंडिक्युलर जे डायमेन्शन असतात त्यांना लॅटरल डायमेन्शन म्हणतात. म्हणजे सर्क्युलर बार असेल तर डायमीटर हे लॅटरल डायमेन्शन आहे. रेक्टँग्युलर बार असेल तर विड्थ किंवा थिकनेस हे लॅटरल डायमेन्शन आहे. सो मग लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येईल, तर सर्क्युलर बारसाठी लॅटरल स्ट्रेन EL इक्वल टू चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, म्हणजेच ΔD अपॉन D. ओके, तसंच रेक्टँग्युलर बार असेल तर त्याच्यासाठी लॅटरल स्ट्रेन किती, EL इक्वल टू चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ और चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस, म्हणजेच ΔW अपॉन W किंवा ΔT अपॉन T. हा झाला लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन ऑल्सो हॅज नो युनिट, त्याला काही युनिट नसतं. ओके, देन नेक्स्ट टर्म आपण स्टडी केली मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅपिटल E, इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. सो कॅपिटल E इक्वल टू स्ट्रेस सिग्मा अपॉन स्ट्रेन स्मॉल e. आणि मग ईचं जे युनिट आहे ते सेम आहे सिग्मा सारखंच, म्हणजेच न्यूटन पर mm². हे झालं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं युनिट. ओके, देन आफ्टर दॅट नेक्स्ट आपण स्टडी केलं डिफॉर्मेशन ऑफ मेटल बार. तर अगेन कोणत्याही मेटल बारवर फोर्स P, लेंथ L, एरिया त्याचा A आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E असेल तर त्या बारचं इलॉंगेशन म्हणजे त्या फोर्समुळे त्या बारची किती लेंथ चेंज होते
त्याला म्हणतात इलॉंगेशन डेल्टा एल. आणि त्याचा काय फॉर्म्युला आहे, तर डेल्टा एल इक्वल टू PL अपॉन AE. आणि डेल्टा एल हे आन्सर MM मध्ये मिळतं, मिलीमीटरमध्ये. याच्यासाठी फक्त काय करायचं, फोर्स न्यूटनमध्ये, लेंथ MM मध्ये, एरिया MM स्क्वेअरमध्ये आणि कॅपिटल E न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये, ह्या युनिट्समध्ये पुट करायच्या या व्हॅल्यूज. सो तुम्हाला डेल्टा एल किंवा चेंज इन लेंथ MM मध्ये डायरेक्टली मिळतो. ओके. देन नेक्स्ट टर्म आपण स्टडी केली पॉइसन्स रेशो. पॉइसन्स रेशो म्यू इक्वल टू काय, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन, म्हणजेच म्यू इक्वल टू EL अपॉन E. हा त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे. पॉइसन्स रेशोला पण काही युनिट नाही आहे, तो प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो जनरली. ओके. सो दॅट इज अबाउट म्यू. देन नेक्स्ट आपण स्टडी केलं रिलेशन बिटवीन डिफरंट मॉड्युलस. का जनरली जर स्ट्रेसेसचे डिफरंट टाइप्स आहे तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे पण डिफरंट टाइप्स आहे. ओके. मग जर टेन्साईल स्ट्रेस किंवा ॲक्शियल स्ट्रेस आणि स्ट्रेन असेल तर त्या मॉड्युलसला म्हणतात यंग्स मॉड्युलस. जर शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन असेल तर त्या मॉड्युलसला म्हणतात शियर मॉड्युलस. आणि ॲक्शियल स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असेल तर त्या मॉड्युलसला म्हणतात बल्क मॉड्युलस, K. सो कॅपिटल E म्हणजे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, कॅपिटल G मीन्स शियर मॉड्युलस आणि कॅपिटल K म्हणजे बल्क मॉड्युलस. आणि या तिन्ही मॉड्युलसमध्ये रिलेशन एक्सप्रेस करणारे दोन इक्वेशन्स आहे. सो ते असे आहे. फर्स्ट इक्वेशन E इक्वल टू 2G इंटू 1 प्लस म्यू, वेअर म्यू म्हणजे पॉइसन्स रेशो. सेकंड इक्वेशन आहे E इक्वल टू 3K इंटू 1 मायनस 2 म्यू. आणि ह्या दोन्ही इक्वेशनचा यूज काय आहे का कोणतीही एक मॉड्युलस आणि म्यूची व्हॅल्यू जर माहीत असेल तर रिमेनिंग दोन मॉड्युलस फाइंड आउट करता येतात. दॅट इज द यूज. आणि लक्षात ठेवा तिन्ही मॉड्युलसचं युनिट सेम आहे, इट इज न्यूटन पर MM स्क्वेअर. देन नेक्स्ट टॉपिक आपण स्टडी केला डिफॉर्मेशन ऑफ मेटल बार ऑफ नॉन युनिफॉर्म सेक्शन. म्हणजे जर मेटल बारचा सेक्शन चेंज होत असेल तर त्याचं इलॉंगेशन किंवा चेंज इन लेंथ कसं फाइंड करायचं. सो त्याच्यासाठी मग दोन फॉर्म्युला आपण स्टडी केले. फर्स्ट, जर दोन्ही किंवा सगळ्या एलिमेंटचं मटेरियल जर डिफरंट असेल तर त्यांच्या ईच्या व्हॅल्यूज पण वेगळ्या असतात. मग टोटल इलॉंगेशन किती येतं, तर डेल्टा एल इक्वल टू फक्त P कॉमन घ्यायचा इंटू ब्रॅकेटमध्ये L1 अपॉन A1 E1 प्लस L2 अपॉन A2 E2 प्लस L3 अपॉन A3 E3. हा झाला फॉर्म्युला. आणि सेकंड केस, जर मटेरियल सेम असेल सगळ्या एलिमेंट्सचं तर त्यांच्या ईच्या व्हॅल्यू सेम असेल, कारण ईची व्हॅल्यू एका मटेरियलला सेम असते. ओके. डिफरंट मटेरियलसाठी ती चेंज होते. सो मटेरियल सेम असेल तर मग ई पण कॉमन घेता येईल. सो मग फॉर्म्युला काय येईल, डेल्टा एल इक्वल टू इट विल बी P अपॉन E इंटू ब्रॅकेटमध्ये L1 अपॉन A1 प्लस L2 अपॉन A2 प्लस L3 अपॉन A3. हे झालं डिफॉर्मेशन. आणि या केसमध्ये प्रत्येक एलिमेंटचा स्ट्रेस हा वेगळा असेल, कारण प्रत्येकाचा एरिया काय आहे, डिफरंट आहे. सो मग स्ट्रेसेस काय, सिग्मा 1 इक्वल टू P अपॉन A1, सिग्मा 2 इक्वल टू P अपॉन A2 आणि सिग्मा 3 इक्वल टू P अपॉन A3. हे झाले स्ट्रेसेस. सो हे झाले आत्तापर्यंत आपण स्टडी केलेले फॉर्म्युलेज, सगळ्या टर्म्स आणि त्यांचे युनिट्स. मग आता आपण प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करू काही. ओके. सो बघा, फर्स्ट प्रॉब्लेम जसा इथे दिलेला आहे तो मी रीड करतो. अ वायर 4 mm डायमीटर 4 मीटर लॉन्ग इज सब्जेक्टेड टू ॲक्शियल पुल ऑफ 1890 न्यूटन इज स्ट्रेच्ड बाय 3 mm अंडर ॲक्शियल पुल. फाइंड स्ट्रेस स्ट्रेन इंड्यूस्ड अँड ऑल्सो फाइंड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके. सो मग आता ह्या प्रॉब्लेमसाठी फर्स्ट आपण गिवन डेटा लिहू प्रॉपर युनिट्समध्ये. ओके. सो पाहिजे तर तुम्ही एक काम करा, व्हिडिओ हा पॉज करून प्रॉब्लेम लिहून घ्या नोटबुकमध्ये, म्हणजे मग तुम्हाला कळेल सोल्युशन. ओके. सो मग आता इथे हे मी बघा स्टेप वाईज सोल्युशन दिलेलं आहे. सो मग फर्स्ट आपण सगळी गिवन इन्फॉर्मेशन लिहिली. ओके. सो फर्स्ट डायमीटर ऑफ बार दिलेली आहे 4 mm, लेंथ ऑफ बार दिलेली आहे L इक्वल टू 4 मीटर,
म्हणजे एम एममध्ये किती, आयदर 4000 mm किंवा 4 × 10³ mm. ओके. देन अजून काय दिलेलं आहे, ॲक्च्युअल पुल. आता पुल म्हणजे काय, टेन्साईल फोर्स. सो टेन्साईल फोर्स P = 1890 न्यूटन, तो दिला आहे. आता तो न्यूटनमध्येच आहे. देन अजून इज स्ट्रेच्ड बाय 3 mm, म्हणजे 3 mm ने तो स्ट्रेच झाला, म्हणजे ताणला गेला. मग 3 mm काय आहे, त्याचं इलॉंगेशन आहे. सो मग डेल्टा L = 3 mm हे दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. देन फाइंड आउट काय करायचं आहे प्रॉब्लेममध्ये, स्ट्रेस सिग्मा, स्ट्रेन स्मॉल ई आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅपिटल ई हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग आता सोल्युशन बघा. तर एक लक्षात ठेवा, फर्स्ट चॅप्टरच्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये सगळ्यात आधी क्रॉस सेक्शन एरिया फाइंड करायचा, बिकॉज तो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लागेलच. सो सर्क्युलर बार असेल तर एरिया किती, π/4 × d². रेक्टँग्युलर बार असेल तर W × t. सो इथे बघा सर्क्युलर बार आहे ज्याचे डायमीटर आहे 4 mm. सो मग क्रॉस सेक्शन एरिया येईल त्याचा π/4 × d² म्हणजे π/4 × 4². ओके. सो ती व्हॅल्यू इथे पुट केली आहे. लक्षात ठेवा, पाय म्हणजे 3.14 ही व्हॅल्यू, तो अँगल नाही तर व्हॅल्यू पुट करायची, किंवा कॅल्सीमध्ये डायरेक्टली पाय एंटर करा, π/4 × 4², आन्सर येईल बरोबर. ओके. देन मग आता फाइंड आउट काय करायचं आहे, स्ट्रेस. तर स्ट्रेसचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे सिग्मा = P/A. मग Pची आणि Aची व्हॅल्यू पुट करायची आणि स्ट्रेस मिळेल N/mm² मध्ये. तसंच स्ट्रेन E, स्मॉल e = काय, डेल्टा L/L. लक्षात ठेवा, नुसतं स्ट्रेन म्हटलं असेल तर लिनियर स्ट्रेन फाइंड करायचा प्रॉब्लेम्समध्ये. सो मग स्ट्रेन E = डेल्टा L/L. सो मग डेल्टा L आहे 3 mm, लेंथ आहे किती, 4 × 10³ mm. सो मग त्या व्हॅल्यू पुट करायच्या, स्ट्रेन मिळेल. आणि मग मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे कॅपिटल E = स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो त्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी मिळेल. सो कॅपिटल E फाइंड करायचा, त्याचं युनिट काय येईल, N/mm². ओके. सो हे झालं फर्स्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन. लक्षात ठेवा, युनिट्स आर इम्पॉर्टंट. देन सेकंड प्रॉब्लेम बघा, इथे दिलेला आहे, तो मी रीड करतो. अ स्टील रॉड ऑफ सेक्शन 35 mm × 20 mm and 2 meter long is subjected to axial pull of 45 kN. Find stress, strain and elongation. Capital E = 2 × 10⁵ N/mm². ओके. सो हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. अगेन सोल्युशनमध्ये गिवन, फाइंड आउट काय करायचं ते, आणि सोल्युशन हे लिहायचं. सो गिवन काय आहे, सो मेटल बारची इथे आता रेक्टँग्युलर सेक्शन आहे. सो विड्थ W = 35 mm, थिकनेस T = 20 mm. देन लेंथ दिलेली आहे 2 मीटर, म्हणजे 2 × 10³ किंवा 2000 mm. देन आता ॲक्च्युअल पुल म्हणजे अगेन टेन्साईल लोड आहे, P = किती, 45 kN, म्हणजे न्यूटनमध्ये किती, 45 × 10³ न्यूटन. ओके. आणि Eची व्हॅल्यू दिलेली आहे. सो मग आता टू फाइंड आउट काय करायचं आहे, स्ट्रेस सिग्मा, स्ट्रेन स्मॉल e आणि इलॉंगेशन डेल्टा L. ओके. सो मग अगेन सोल्युशनमध्ये पहिली स्टेप, एरिया फाइंड करायचा, π/4 नाही, इथे काय फॉर्म्युला येईल, रेक्टँग्युलर बार आहे, सो इथे W × T. सो एरिया येईल मग 35 × 20, सो इट इज 700 mm². देन नेक्स्ट स्टेप आहे, आता स्ट्रेस फाइंड आउट करता येईल. सो स्ट्रेस सिग्मा = P/A. मग Pच्या आणि Aच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड करायची. सो तो येईल N/mm² मध्ये. देन नेक्स्ट आता स्ट्रेन काढायचा आहे, बट स्ट्रेनसाठी आधी काय पाहिजे, इलॉंगेशन डेल्टा L पाहिजे, तरच स्ट्रेन काढता येईल. सो मग इलॉंगेशन डेल्टा L साठी कोणता फॉर्म्युला आहे, तर डेल्टा L = PL/AE. बरोबर. सो मग डेल्टा L = PL/AE मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या बघा. Pची व्हॅल्यू न्यूटनमध्ये, लेंथ mm, एरिया mm² आणि E N/mm² मध्ये, आणि मग डेल्टा L ची व्हॅल्यू मिळाली mm मध्ये. सो डेल्टा L mm मध्ये व्हॅल्यू मिळेल, दॅट इज इलॉंगेशन. ओके. आणि मग डेल्टा L नंतर नेक्स्ट स्टेप,
स्ट्रेन ई इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल आणि मग त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. सो दॅट्स हाऊ वी कॅन फाइंड स्ट्रेन. सो असा हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. ओके, देन थर्ड प्रॉब्लेम बघा दिलेला आहे. अ मेटल रॉड ऑफ 20 mm diameter and 2.5 meter long when subjected to tensile force 70 kN showed an elongation of 2.5 mm and reduction in diameter is 0.006 mm. Find Young's modulus, shear modulus and bulk modulus. ओके, सो या प्रॉब्लेममध्ये मग बघा गिवन काय आहे. अगेन बघा सोल्युशन दिलेलं आहे. तर गिवन मटेरियल किंवा मेटल रॉडची डायमीटर सर्क्युलर बार आहे. सो डायमीटर डी इक्वल टू 20 mm, लेंथ एल इक्वल टू 2.5 मीटर म्हणजेच 2.5 इंटू 10⁻³ mm. देन फोर्स पी दिलेला आहे इक्वल टू 70 kN म्हणजे 70 इंटू 10⁻³ न्यूटन. देन इथे आता इन्क्रीज इन लेंथ दिलेली आहे, बरोबर. सो इन्क्रीज इन लेंथ किती आहे, इलॉंगेशन म्हणजेच इन्क्रीज इन लेंथ ऑफ 2.5 mm. ओके, आणि चेंज इन डायमीटर पण दिलेली आहे. रिडक्शन इन डायमीटर म्हणजेच डेल्टा डी इक्वल टू 0.006 mm. ओके, आणि फाइंड आउट करायचं आहे सगळ्या मॉड्युलस म्हणजे यंग्स मॉड्युलस ई, शियर मॉड्युलस जी आणि बल्क मॉड्युलस के. ओके, या तिन्ही मॉड्युलस फाइंड करायचे आपल्याला. सो मग आता सोल्युशनमध्ये अगेन फर्स्ट स्टेपमध्ये एरिया ऑफ बार फाइंड आउट करायचा. सो एरिया अगेन π/4 इंटू डी स्क्वेअर. सो π/4 इंटू 20 स्क्वेअर म्हणजे 314.15 आय थिंक. सो mm स्क्वेअर दॅट इज एरिया. मग आता बघा तिन्ही मॉड्युलस फाइंड करायचे असेल तर आधी ईची व्हॅल्यू सपोज आपल्याला फाइंड करता येईल. ओके, किंवा आधी स्ट्रेन बघा, दोन्ही स्ट्रेन फाइंड करता येईल. सो मग लिनियर स्ट्रेन बघा इथे स्मॉल ई इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ओके, सो मग डेल्टा एल आणि एलच्या व्हॅल्यू पुट केल्या तर स्मॉल ई मिळेल. तसंच लॅटरल स्ट्रेन ई एल काय इथे येईल, सर्क्युलर बार आहे. सो ई एल इक्वल टू डेल्टा डी अपॉन डी. मग त्या व्हॅल्यूज पुट केल्या तर ई एलची व्हॅल्यू मिळाली. दोन्ही स्ट्रेन फाइंड केले. मग आता ह्या दोन्हींपासून म्यूची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सो पॉइसन्स रेशो म्यू इक्वल टू ई एल अपॉन ई. मग ई एल आणि ईच्या व्हॅल्यूज मी इथे पुट केल्या तर म्यूची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता मग नेक्स्ट आपल्याला मॉड्युलस फाइंड करायचे आहे. सो मग मॉड्युलससाठी आधी आपण स्ट्रेस काढू. सो स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए. सो मग स्ट्रेस मिळाला न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये. त्यानंतर मग कोणती मॉड्युलस आधी काढता येईल तर यंग्स मॉड्युलस. सो यंग्स मॉड्युलस कॅपिटल ई इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे सिग्मा अपॉन स्मॉल ई. सो सिग्माची आणि स्मॉल ईची व्हॅल्यू पुट केली तर कॅपिटल ई मिळेल न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये. आणि आता कॅपिटल ई फाइंड आउट केला, म्यू पण फाइंड आउट केलेला आहे, तर बाकीच्या दोन मॉड्युलस फाइंड आउट करता येईल. सो मग त्याच्यासाठी पहिलं इक्वेशन काय जीसाठी, तर पहिलं रिलेशन आहे ई इक्वल टू 2g इंटू 1 प्लस म्यू. आणि मग त्याला जर बघा इथे रिअरेंज केलं तर ई अपॉन 2 इंटू 1 प्लस म्यू इक्वल टू जी. सो त्याच्यावरून मग शियर मॉड्युलस जी हा फाइंड करता येईल. तो पण येईल न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये. ओके, नेक्स्ट आता बल्क मॉड्युलस. त्याच्यासाठी कोणतं इक्वेशन वापरायचं तर ई इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 म्यू, बरोबर. आणि मग ई अपॉन 3 इंटू 1 मायनस 2 म्यू इक्वल टू के. मग अगेन व्हॅल्यू पुट केल्या तर केची व्हॅल्यू मिळेल दॅट विल बी इन न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, सो अशा या प्रॉब्लेममध्ये सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. सो हे बघा 3 जे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स दिलेले आहे मी आत्ता सॉल्व केले ते तुम्ही नोट डाऊन करा. ते प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा आणि आन्सर्स टॅली करून बघा. आणि मी अजून काही प्रॅक्टिसला प्रॉब्लेम्स देईल ते पण सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.